नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. एसबी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. राज्य शासनाकडून सुधारित मान्यतेनुसार सुमारे 330 कोटी रुपये खर्च करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये विविध इमारती उभा करण्यात येत आहेत. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या अत्याधुनिक इमारतींच्या उभारणीसाठी आवश्यक तो निधी शासनामार्फत दिला जाईल. निधीची कमतरता अजिबात जाणवणार नाही अशी निसंदेह ग्वाही राज्याचे उच्च तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. शासकीय अभियांत्रिका महाविद्यालयांच्या नेचर पार्क या ठिकाणी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मनपा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, उच्च तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर, सहसंचालक डॉक्टर दत्तात्रय जाधव, प्राचार्य कॅप्टन नितीन सोनेज, समन्वयक रणजित सावंत, डॉक्टर किरण कोळेकर, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता HD कट्टी आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, या नूतन इमारतीत पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग 4 कोटी तर उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने 5 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची सोय केली जाईल. तसेच MPSC मार्फत उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या सुमारे 350 प्राध्यापकांची भरती करण्यात आली आहे. या प्रक्रियेला लवकरच अंतिम स्वरूप मिळेल असे सांगून कोल्हापूरच्या शासकीय महाविद्यालयांचा दर्जा अतिशय चांगला असल्याचेही निरीक्षणास आले. त्याप्रसंगी या आढावा बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर येथे स्थापन करण्यात आलेल्या उत्कृष्टता केंद्राचे द सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन केले. राज्यात तंत्रनिकेतन स्तरावर कोल्हापूर येथे शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी एकमेव उत्कृष्टता केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रासाठी राज्य शासनाने अत्याधुनिक हार्डवेअर, सॉफ्टवेअर व प्रशिक्षण सुविधांसाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला असून त्याद्वारे 3 अत्याधुनिक प्रयोगशाळा येथे विकसित करण्यात आल्या आहेत. यावेळी मनपाचे जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह शासकीय व तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याचे मंत्री माननीय नामदार उदयजी सामंत यांच्या सोबत सोलापूर दौरा आटोपून रत्नागिरीकडे जात असताना मणेराजुरी येथील ऐतिहासिक बैलगाडी स्पर्धा मैदानात आवर्जून भेट देण्यात आली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि गोवंश संवर्धनाच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना बैलगाडी संघटनेच्या पहिल्या अधिवेशनाच्या निमित्ताने याच मैदानावर देशातील सर्वात मोठी श्रीनाथ बैलगाडी स्पर्धा पार पडली होती. बैलगाडी शर्यतीच्या इतिहासात महत्त्वपूर्ण स्थान मिळवलेल्या या मैदानात अनेक विक्रम आणि ऐतिहासिक क्षण अनुभवले आहेत. यावेळी मैदानाची पाहणी करताना त्या भव्य स्पर्धेच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. ग्रामीण संस्कृती, पारंपरिक खेळ आणि शेतकरी जीवनाशी घट्ट नाते असलेल्या बैलगाडी शर्यतींना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला नवे बळ दिल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मणेराजुरीचे हे मैदान केवळ स्पर्धांचे केंद्र नसून शेतकरी, बैलगाडी मालक आणि ग्रामीण क्रीडा संस्कृतीचे प्रेरणास्थान बनले आहे. या ऐतिहासिक ठिकाणाला दिलेल्या भेटीमुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामीण परंपरा, गोवंश संवर्धन आणि शेतकरी हित जपणाऱ्या उपक्रमांना भविष्यातही प्रोत्साहन देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. हातकणंगले जिल्हा परिषद सदस्या तथा आरोग्य समिती सदस्या डॉक्टर सौ वर्षा अविनाश सावर्डेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवण्यासाठी आणि जनतेशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे यावेळी वक्तव्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ माजी जिल्हा परिषद सदस्य श्री अरुणराव इंगवले यांनी भूषवले. उद्घाटन सोहळ्यास माननीय सौ अर्चना निकम, श्री अजिंक्य इंगवले, श्री शीतल प्रवीण यादव, सौ सारिका यशवंत नांदेकर, श्री शिवाजी जाधव, श्री अतिश शिंगे, श्री संतोष कांबळे, श्री सचिन जाधव तसेच सौ गौरी संदेश मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर वर्षा सावर्डेकर यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून केलेल्या विकास कामांचा गौरव करत जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी आणि समस्या अधिक प्रभावीपणे प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे कार्य होईल असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमास मानसिंग चव्हाण, सुदाम इंगवले, नागेश नरेंद्रेकर,
भास्कर चव्हाण, प्रवीण चव्हाण, संजय चव्हाण, अभिजित भंडारी, रवींद्र आतुले, संदीप भंडारी, विश्वास नाईक, रोहन चव्हाण, अनिल चव्हाण, अमित पाटील, हनुमंत पाटील, परशुराम चव्हाण यांच्यासह अनेक नागरिक व कार्यकर्ते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर नागरिक, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचे डॉक्टर वर्षा सावर्डेकर व डॉक्टर अविनाश सावर्डेकर यांनी मनपूर्वक आभार मानले. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध राहणाऱ्यांचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आज लोकभवन येथे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची सदिच्छा भेट घेतली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. माजी खासदार तथा असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासंदर्भात विविध विषयांवर राज्यपालांशी चर्चा केली. यावेळी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणाऱ्या युवकांना दर्जेदार प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि विकासांच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही चर्चा झाली. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावान युवकांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत क्रीडा संस्कृतीच्या बळकटीकरणासाठी सर्व संबंधित संस्थांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज व्यक्त केली. या भेटीप्रसंगी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे, सहसचिव डॉक्टर प्रदीप खांडोरे, ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे सहसचिव सुजित रॉय यांच्यासह विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या सदिच्छा भेटीत राज्यातील क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी आणि युवा खेळाडूंना अधिक प्रभावी प्रशिक्षण व्यवस्था उभारण्यासाठी सहकार्य करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या संभाव्य कोल्हापूर दौऱ्याच्या अनुषंगाने आज भाजप कार्यालय नागाळा पार्क येथील कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण समन्वयक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या प्रस्तावित दौऱ्याचे नियोजन, स्वागताची रूपरेषा, सुरक्षा व्यवस्था, कार्यक्रम स्थळांची तयारी, वाहतूक व्यवस्थापन तसेच विविध विभागांमधील समन्वय या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. दौरा यशस्वी, सुरक्षित आणि सुव्यवस्थित पार पडावा यासाठी आवश्यक बाबींचा आढावा घेऊन संबंधितांना सूचना देण्यात आल्या. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाशी निगडीत विविध विषयांवरही चर्चा झाली. प्रलंबित विकास कामे, पायाभूत सुविधा बळकटीकरण, औद्योगिक गुंतवणुकीस चालना, रोजगार निर्मिती तसेच जनहितांच्या विविध योजनांचा प्रभावी अंमलबजावणी या संदर्भात विचारविनिमय करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यास अधिकाधिक निधी आणि विकास प्रकल्प मिळवून देण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीस उपस्थित सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱ्यावर यशस्वी आयोजनासाठी आवश्यक जबाबदाऱ्या स्वीकारून समन्वयाने काम करण्याची भूमिका मांडली. आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळण्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. बैठकीस उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, राहुल आवडे, अशोकराव माने, महापौर रुपाराणी निकम, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, समरजितसिंह घाडगे, माजी आमदार प्रकाश आवडे, उपमहापौर अक्षय जरहक, स्थायी समिती व सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम, शिवसेना गटाचे शारंगधर देशमुख, भाजप गटनेते मुरलीधर जाधव, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदिल फरास, विजय बलुगडे, भाजप जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत, संजय पाटील, राहुल चिकोडे यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे मतदारसंघातील विविध विकास कामे, पर्यटन विकास तसेच प्रलंबित प्रशासकीय विषयांबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी.
या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून आवश्यक कारवाई संदर्भात संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या. बैठकीमध्ये गगनबावडा तालुक्याच्या पर्यटन विकासासंदर्भातील विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटन क्षमता असलेल्या गगनबावडा परिसराच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे, पर्यटनाला चालना देणे आणि स्थानिक रोजगारांच्या संधी वाढवण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. तसेच नंदवाळ तालुका करवीर येथील गायरान गट क्रमांक 63 ऐवजी गट क्रमांक 520 मधील जमीन भारत बटालियन 3 या तुकडीसह उपलब्ध करून देण्याबाबतचा विषय बैठकीत चर्चेला गेला. यावेळी पन्हाळा तालुक्यातील कळे येथील जंगल सरकार हक्कातील गट क्रमांक 1193 व 992 मधील एकूण 16 हेक्टर जमीन शासकीय कार्यालयाच्या इमारतीत उभारण्यासाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या नावे वर्ग करण्याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी संपूर्ण मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामे, नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या समस्या तसेच प्रशासकीय स्तरांवर प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत प्रत्येक विषयावर सकारात्मक भूमिका घेऊन आवश्यक कारवाईला गती देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळावी, पर्यटन क्षेत्राचा विस्तार व्हावा आणि नागरिकांच्या समस्या तातडीने मार्गी लागाव्यात यासाठी प्रशासनाने सातत्याने समन्वय साधून प्रभावी पाठपुरावा करून योग्य त्या हालचाली कराव्या. लोकहिताच्या प्रत्येक विषयासाठी कटिबद्ध राहून विकास कामांना प्राधान्य दिले जाईल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त समर्पण, संघर्ष व संकल्प या संकल्पनेवर आधारित भव्य कार्यक्रम माटुंगा येथील षण्मुखानंद हॉल येथे उत्साहात संपन्न झाला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. न्यूज 7. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमास राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तकारे, छगन भुजबळ, पार्थ पवार, दिलीप वसले पाटील, दत्तात्रय भराणे, नवाब मलिक तसेच बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पक्षाच्या स्थापनेपासूनच्या 27 वर्षाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारणा, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असलेली बांधिलकी आणि विकासाभिमुख धोरणे अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार मान्यवरांनी व्यक्त केला. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवावी आणि विकासाच्या राजकारणाला बळ द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. पक्षाच्या आगामी वाटचालीसाठी नवचैतन्य आणि प्रेरणा देणारा हा सोहळा ठरल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाच्या जनसेवेच्या परंपरेचा गौरव करण्यात आला. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक सक्षमपणे जनतेच्या प्रश्नांसाठी लढेल आणि विकासाच्या माध्यमातून समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक करेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमरॉन यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान क्रीडा क्षेत्रातील परस्पर सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. बैठकीत क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेला चालना देणे, विविध संस्थांमधील भागीदारी अधिक दृढ करणे, युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे तसेच प्रशिक्षण, संशोधन आणि तांत्रिक कौशल्यांच्या देवाणघेवाणीबाबत नवीन संधी निर्माण करण्यावर भर देण्यात आला. यावेळी भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील क्रीडा क्षेत्रातील संबंध अधिक मजबूत करण्याबाबत विविध उपक्रम राबवण्याबाबत विचार विनिमय झाला. युवा प्रतिभांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, आधुनिक क्रीडा व्यवस्थापन पद्धती आणि आंतरराष्ट्रीय अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढवण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. ही भेट अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली असून भविष्यात क्रीडा विकास, ज्ञान विनिमय आणि क्षमता वृद्धी यांसाठी संयुक्तपणे काम करण्याबाबत दोन्ही बाजूंनी उत्सुकता व्यक्त करण्यात आली. क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अशा आंतरराष्ट्रीय सहकार्याचा मोठा लाभ होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. जलमंदिर पॅलेस येथे आयोजित जनता दरबारात नागरिक, युवक, युवती तसेच माता भगिनींशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी.
यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या भावना आणि स्थानिक प्रश्न मांडले. प्रत्येकाशी आपुलकीने चर्चा करत त्यांच्या समस्यांच्या निराकरणासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात आले. जनता दरबार दरम्यान विविध विभागांशी संबंधित प्रश्नांवर चर्चा झाली. जनतेच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क साधून आवश्यक कारवाईबाबत निर्देश देण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना न्याय, दिलासा आणि योग्य मार्गदर्शन मिळावे हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी विविध अधिकारी, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन स्थानिक पातळीवरील प्रश्न, विकासकामे आणि जनहिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या सूचना, मते आणि अपेक्षा जाणून घेत पुढील विकास कामांच्या नियोजनांवर भर देण्यात आला. या प्रसंगी सातारा येथील मंगळवार पेठ परिसरातील चिरंजीव अभिषेक संजय नारकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. UPSC CAF परीक्षा 2023 मध्ये अखिल भारतीय 2015वा क्रमांक मिळवत त्यांची असिस्टंट कमांडंट पदावर निवड झाली आहे. तसेच इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस अकॅडमी मसूर येथे एका वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करताना त्यांनी उत्कृष्ट नेमबाजी म्हणून कमांडंट्स कप प्राप्त केला आहे. सध्या ते हिमाचल प्रदेशात 43 BN मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. जनतेने दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा हीच लोकसेवेची खरी ऊर्जा असल्याचे नमूद करत रयतेच्या कल्याणासाठी सदैव कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि जनहिताचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.